पेडणेकर यांची नसा कापून हत्या, तर त्यांचा मुलगा प्रथमेश हाही जखमी अवस्थेमध्ये घरी सापडलेले आहेत। तिघांनाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि जखमींवर उपचार सुरू आहेत। वर्तकनगर पोलीस या घटनेचा तपास करतात। महत्त्वाची बातमी येते आणि या संदर्भात आणखी सविस्तर जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, काय नेमकी माहिती मिळते या घटनेबाबत? खूपच दुर्दैवी घटना आहे। खरं म्हणजे वरेकर फॅमिली घटना जी आपण पाहिलेली आहे, खूप दुर्दैवी घटना होती। त्यानंतर पुन्हा ठाण्यामध्ये असा सिलसिला सुरूच आहे। आज वर्तकनगर परिसरामध्ये एक जी महिला आहे तिच्या हातावरती हाताच्या नसा कापण्यात आलेल्या आहेत। तर तिचे जे पती आहेत त्यांच्या हातावरतीही अशीच वार आहेत, मुलाच्याही हातावरती वार आहेत आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाची घटना अशी आहे की ती महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि जो मुलगा आणि जे वडील आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नक्की काय झालं, नक्की ही आत्महत्या होती, ही हत्या आहे? तर हत्या असेल तर मग वडिलांनी हत्या केलेली आहे का मुलांनी काही ह्या दोघांना केलेलं आहे, ह्याचा आता गूढ कायम आहे आणि ह्याचा गूढचा तपास आता वर्तकनगर पोलीस करत आहेत। कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी ठाण्यामधून आपल्या बरोबर होते। काही दिवसांपूर्वी कासारवडवली इथे अशीच एक घटना घडलेली होती आणि त्यानंतर ठाण्यामध्ये ही घटना पुढे येते। विद्या पेडणेकर यांची नसा कापून हत्या झाली आहे, त्यांचा मृत्यू झाला। तर पती सीताराम पेडणेकर गंभीर जखमी आहेत, त्यांचा मुलगा प्रथमेश सुद्धा गंभीर जखमी आणि त्यांच्यामध्ये आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।